नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, जंगलातल्या एकोक फळांची जे चव आहे आणि स्वाद आहे तो एक अप्रतिमच असतो। मस्त वाटतंय ना। तर मित्रांनो, मी आत्ता आहे जंगलामध्ये आणि आमचे सहकारी मित्रसुद्धा आहेत, धनंजय, प्रणय, पूजा आहे। मित्रांनो, इथं आल्यानंतर आम्हाला एक झाड दिसलं चारोळीचं। हे ते चाराचं झाड आहे, हे बघताय, हे चाराचं झाड आहे आणि ह्या चाराला चारोड्या लागल्या आहेत आणि चारोड्याच्या काही प्रमाणात पिकल्या पण आहेत आणि ते पिकल्या दिसल्यामुळे मी थांबवलो। यांना माहिती नव्हतं तेवढं याच्याबद्दल। बिया फेकायच्या वापतात ना, हां, याच्या बिया फोडतात आणि ते मग ग्रेव्हीसाठी वापरतात। भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरतात। परत कोजागिरीचं दूध बनवतात ना, त्याच्यात टाकतात चारेच्या बिया। मस्त लागते ते। मला वाटते 800-900 का 1000 रुपये किलो काहीतरी आहेत। तर मित्रांनो, एक एक वस्तू बहुत ज़बरदस्त आहे आणि ची टेस्टसुद्धा खूपच छान आहे। तुम्हाला जर का खायचं असेल ना, तुम्ही आमच्या जंगलामध्ये या तुम्ही या म्हणजे या, सांगत्या कोणाला। रुको जरा सबर करो। तर या तुम्ही आणि खाऊन घ्या, खूप सुंदर आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे, उष्माघाताचा जास्त त्रास आहे, पूजा थांब ना, ज्यांना उष्माघाताचा खूप जास्त त्रास आहे, उष्णतेचा खूप जास्त त्रास आहे, त्या लोकांसाठी चारोळी खूप महत्त्वाची आहे। चारोळी काय करते की बा ऊन कमी करते शरीराची आणि त्यासोबतच जे BP शुगर, महत्त्वाचं शुगरवाल्यांसाठी खूप चांगलं काम करते। मस्त आहे, अत्यंत उपयुक्त। शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी जे जास्त उन्हात काम करतात ना, त्यांनी निश्चितच ह्या चारोळीच्या बिया खायला पाहिजेत। आता काहींना वाटेल की बाबा नाही, चारोळीच्या बिया पिकल्यानंतरच खायला मिळतील, नंतर काय। तर जशाप्रमाणे आपण बोरं पिकल्यानंतर जसं साठवून ठेवतो आणि ते नंतर खातो, त्याच पद्धतीनं चारोळीच्या बियासुद्धा साठवून ठेवता येतात आणि नंतरसुद्धा आपण खाऊ शकतो। तुम्हीसुद्धा खाऊ शकता। तर हे बघताय, ह्या चारोळीच्या बिया तुम्हाला दाखवतोय मी। ह्या चारोळ्या आहेत, ह्या बघताय, अशा चारोळ्या लागतात आणि पिकल्यानंतर हे थोड्याशा कथ्या कलरच्या होतात, अशा टाईपच्या। हे बघताय, अशा टाईपच्या कलरच्या कथ्या कलरच्या होतात। मला दाखवतो एक दोन, मी उलट्या कॅमेऱ्यात दाखवतो। ह्या पिकलेल्या चारोळ्या आहेत मित्रांनो, खूप छान आहेत, खूप चविष्ट वाटतात, मस्त खाण्यासाठी मजा येते चारोळ्या खाताना। पडल्यावर बोट पडल्यावर मस्त पिकल्या त्या। हे आहेत, दाखव हातातल्या, ह्या चारोळ्या आहेत मित्रांनो, तुम्ही मस्त खाऊ शकता। आणि हे जास्त पिकत आल्यानंतर एकदम जास्त पिकल्या की ह्या काळ्या पडतात, त्या पण खूप खायला छान वाटतात। टेस्ट नाही का जबरदस्त आहे ना। आता कोणकोणत्या नाही लागत अशा, नाही ना, चांगल्या, खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागली आहे चारोळी। अशाच तुम्हाला जंगलातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या फळं खायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या आणि व्हिडिओसुद्धा पुढं पाठवा। व्हिडिओला लाईक करा, कारण यापासून आम्हाला स्फूर्ती मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला माहिती देत राहू आम्ही जंगलातल्या वेगवेगळ्या वनस्पतींची, वेगवेगळ्या शेतकऱ्यांपासूनच्या, शेतमजुरांच्या योजनांची, त्यासोबतच वेगवेगळ्या फळझाडांची, औषधी वनस्पतींची आणि जंगलाची माहिती देत राहू। आपण भेटूया आपण परत एकदा नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा। तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।